वाद होतात आपल्यात, ते वाद नको आहेत मला. पण मला काळजी वाटते तुमची. शनाया आणि मी आज साईटवर जात होतो तेव्हा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? तुम्हाला काही लागलं नाही ना? शनाया ठीक आहे ना? तरी मी पिहूला म्हटलं होतं की बाबांना विचार. ठीक आहात ना तुम्ही? मी ठीक आहे, शनाया पण ठीक आहे. गाडी रिव्हर्स घेत होतो, अचानक बाईकवर 2 मुलं आली, अचानकच मध्ये आली, मग ठोकली गाडी. तशी तुम्ही गाडी नीटच चालवता, पण तरी जरा गाडी चालवताना काळजी घेत जा. काय आजकाल लोक असं काही झालं की भडकतात, वाद घालतात. ते सगळं नको व्हायला म्हणून काळजी घ्या. कळलं, डोकं उठलं माझं. भूक लागली असेल, स्वयंपाक तयार आहे, वाढते. या. अनुच्या मनात संशय आलाच असेल, पण आत्ता तिची काही बोलायची हिंमतच होणार नाही. चांगलंय, असंच हवंय. अनु अशीच दबून राहिली पाहिजे. तिथे शनायाचं काय झालं असेल काय माहिती. शनाया झोपली असेल का? घरी गेल्यावर फोन पण नाही केला तिने. JK सर चिडले असतील का तिच्यावर? त्यांना सगळं कळलं असेल का? कसं कळणार? काय करू? अविला करू का फोन? करतेच. जागा असशील तर कॉल कर.
हा अवी. बोल ना, एवढ्या रात्री फोन का करायला सांगितलंस? हो हो सगळं ठीक आहे, पण अवी यार त्या त्या व्हिडिओमुळे ना खरंच मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण डोंट वरी, मी केलंय जे केलं मॅनेज. ते घरी पण राडा होणार होता. हे पण शनया काहीतरी करायला पाहिजे. आपण हे असं सतत भीतीत कसं राहायचं? हो यार अवी, मी पण तोच विचार करत होते. रोज रोज असं किती खोटं बोलणार होतं आपण. तुला माहितीये, इकडे जे केला ऑलमोस्ट रोज डाऊट येतोय माझ्यावर. पण कसं कसं कन्व्हिन्स करते मी त्याला. आपण एक करू शकतो. काय? तू ऑफिस का जॉईन करत नाहीस? ऑफिस? हा, म्हणजे तोच एक पर्याय आहे ना. तू जर ऑफिस जॉईन केलंस तर आपल्याला रोज भेटता येईल ना. ग्रेट आयडिया. बघितलंस, हे असं पटकन सुचतं ना तुला, म्हणून तू मला खूप आवडतोस. आय लव्ह यू. आणि बोलते मी जेकीशी. बरं, मी ठेवतो आता. ओके, गुड नाईट. बाय बाय. किती वाजले? कोणाशी बोलत होती? ते निवेदिताशी बोलत होते मी. बरं वाटतंय का विचारायला फोन केला होता. इतक्या रात्री? हो, म्हणजे मला काळजी वाटत होती रे तिची. ती सिरियस झाली होती. आणि तू झोपला होतास ना बेडरूममध्ये, तुला डिस्टर्ब होईल म्हणून मग इथे येऊन मी बोलले तिच्याशी. फोन तर बंद होता ना तुझा? ते कपाटात होता ना जुना फोन, त्याच्यावरून केला कॉल. दाखवू का? राहू द्या. झालंय ना पण फोनवर बोलून? हो. बाकी काही आहे? नाही. चल मग. हो. आज तर मेलेच असते मी, पण वाचले. इतक्यात थोडीच संपणार आहे हे सगळं. ही तर सुरुवात आहे. शनया, झोपेत शनायाचं नाव घेतायत. शनया, शनया. शनया. काय है? कोण करत असं? काय भाव करायला आली होतीस? यांना जर सांगितलं की तुम्ही झोपेत शनायाचं नाव घेत होता तर भडकतील सकाळी सकाळी. काय आहे? नाही, तुम्ही ते घोरत होता कधी नव्हे ते, म्हणून
हे काही नाही, ऑफिसला यायचंय, उठा. आज शनाया JK सरांशी बोलणार आहे. एकदा तिला परमिशन मिळाली की मग उद्यापासून सगळं सुरळीत सुरू होईल. फर्स्ट हाफ मध्ये 2 मीटिंग लावल्या का? 1000 वेळा सांगून तीच चूक तुम्ही कशी करता हो? हा अहो, तुम्हाला माहिती आहे ना सुरवे नाहीयेत. मग राहू द्या आता नका शहाणपणा करू. व्हॉट हॅपन बेबी? इज एव्हरीथिंग ऑल राईट? तुला वाटतंय का ऑल राईट आहे काही? नाही वाटत नाही म्हणून विचारलं. काय झालं? सुर्वे का नाहीये ऑफिसमध्ये महिनाभर? त्यांना ते मेडिकल इमर्जन्सी आहे त्यांच्या घरी. बायको खूप सिरियस आहे त्यांची. सुट्टी घेत नव्हते. म्हटलं असं काय करताय, सुट्टी घ्या, बायको आजारी आहे. मीच दिली सुट्टी आणि सगळा लोड आता माझ्यावर आलाय. मला काय वाटतं बेबी, जोवर सुर्वे परत येत नाही ना तोवर त्याच्या जागी दुसरा माणूस अपॉइंट कर ना. नाही तेवढाच तुझा लोड कमी होईल ना. शनाया, सुरवेत ना JK डेव्हलपर्स मध्ये ना जनरल मॅनेजर आहेत, त्यात ते सिनियर एम्प्लॉई आहेत. एका दिवसात मी त्यांची पोस्ट कोणालाही देऊ शकत नाही. ऑफकोर्स बेबी, मी तेच म्हणतेय तुला. त्याच्या इतकाच एखादा विश्वासू माणूस ही पोस्ट घेऊच शकतो ना. करेक्ट, नाव यू गेट माय पॉइंट. पण कसं आहे ना, सुरवेन इतका विश्वासू माणूस मला दुसरा कोणीही दिसत नाही. माझ्यावर पण नाहीये का? म्हणजे बेबी तुझा माझ्यावर विश्वास आहे. मी येते ना त्या पोस्टवर. अरे यात हसण्यासारखं काय? जनरल मॅनेजरची पोस्ट म्हणजे काय खाऊ वाटलं का तुला? छान नटायचं, थटायचं, किती पार्टीला जायचं, फालतू बडबड करायची, फालतू गॉसिप करायचं आणि घरी यायचं. नाही, खूप काम करावं लागतं, खूप. तुला नाही झेपणार. मिस्टर JK, मी या कंपनीची CEO आहे. सिरियसली? हो. तुलाही चांगलं माहिती आहे, तू फक्त नावापुरती CEO आहे. काय बोलतोयस तू JK? तुला माहिती आहे ना, तू दुबईला गेला होतास. मी या कंपनीला 2 प्रोजेक्ट मिळवून दिलेत. विसरलास का? नाही विसरलो नाही. पण कंपनीला 2 प्रोजेक्ट मिळवून देणं, ऑफिसला जाऊन बसणं, 1-2 कामं करणं आणि प्रत्यक्षात सगळी रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेणं, या जमीन आसमानचा फरक असतो. आय अग्री. पण बेबी तुझ्यासोबत राहून राहून शिकेन ना मी सगळं. बेबी प्लीज ऐक ना, मला ना असं काहीतरी छान कन्स्ट्रक्टिव्ह करायचंय. आणि आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती जर आपल्या कंपनीत काम करतेय म्हटल्यावर सगळं शॉर्ट आहे. प्लीज थिंक अबाउट इट. पण तू ऑफिसला येणार म्हणजे तुला घराबाहेर पडावं लागणार आणि ती रिस्क मी नाही घेऊ शकत. त्यात कसली आली रिस्क? म्हणजे विचार कर ना, मी सकाळी तुझ्यासोबत बाहेर पडणार आणि संध्याकाळी तुझ्याबरोबर परत घरी येईन. मग कुठली रिस्क? कळतंय ना? मला विचार करायला थोडा वेळ दे. 24 तास? सिरियसली? 24 तासात तू मला कळवशील ना? कळवतो. आणि बेबी प्लीज म्हणजे विचार करून निर्णय घ्या तू. थँक्यू. लव्ह यू. लव्ह यू. गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड मॉर्निंग. हे काय मुलं कुठे आहेत? दादा हो, पिहूचं लेक्चर आहे आणि प्रथमचे प्रॅक्टिकल्स आहेत म्हणून मुलं सकाळीच गेली. बर. मी चहा आणते. हं? हा. दादा मला का नाही सांगितलं? तुम्ही विचारलं नाही. शनाया ऍडव्हान्स देणार होते त्याचं काय झालं रे? अभि मी तुझ्याशी बोलतेय. शनाया ऍडव्हान्स देणार होते ना, काय झालं त्याचं? अरे माझ्या खोलीत टीव्ही बसवायचा आहे ना मोठा. ओरडतेस काय? नाही दिला अजून. मला माझ्या खोलीत वेगळा टीव्ही हवाय. पैसे आले ना, पहिला टीव्ही घे माझ्यासाठी. माझ्या डोक्यात आहे ते,
तुझ्या रूम मध्ये एक मोठा टीव्ही लावून घ्यायचं. पण आता पैसे नाही ना, लगेच कसं होणार? मग करूया आपण, पैसे आल्यावर करूया. काय चाललंय? काय चाललंय तुझं? दादा, वहिनीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. वहिनी बोल. बोल बोल ना, बोल बोल, बिंदास बोल. काय मुहूर्त काढायचा आहे का आता? बोल ना. नाही ते फ्रीज आपला जुना झालाय ना, ते कॉम्प्रेसर त्रास देते. म्हणजे ते बर्फ जमतोय तर पाणी गळतंय. जमलं तर फ्रीज बदलता येईल का? झालं. मी टीव्ही घ्यायचं म्हटलं तर हिनी लगेच फ्रीजचं काढलं. आई प्लीज. अगं गेले 3 महिने आपला फ्रीज बिघडलाय, त्यातनं पाणी गळतंय. घरातल्या कोणाला तरी हे माहितीये का? तुला तरी माहितीये? नाही का? कारण अनु वहिनी आपण सगळे झोपायला गेलो ना की ते पुसून काढते, कोणाला कळूही देत नाही. का? कारण रात्री झोपेत कोणी पाणी प्यायला येतं, इथे काळोख असतो, लाईट बंद असते, कोणी पाय घसरून पडू नये, कोणाला लागू नये म्हणून ती करते. आणि हे सगळं ती का करते माहितीये तुला आई? कारण तिला माहितीये की फ्रीज घ्यायला आपल्याकडे पैसे नाहीयेत आणि ह्याची जाणीव ना अनु वहिनीला सोडून घरात दुसरं कोणालाच नाहीये, म्हणून ती सगळं पुसून काढते. पण मला एक कळत नाही आई, दरवेळी सगळा त्रास अनु वहिनीलाच का द्यायचा? आताही ती काही बोलत नव्हती, मी तिला बोलायला लावलंय ना म्हणून ती बोलती. ते मला काय माहित नाही. आधी माझ्यासाठी टीव्ही घ्यायचा, फ्रीजचं काय ते नंतर बघा. आई अगं असं काय करतेस? आता आपल्यासाठी फ्रीज महत्वाचा आहे, कारण फ्रीज बिघडलाय, टीव्ही नाही. आपल्याकडे ऑलरेडी एक टीव्ही आहे. एक्झॅक्टली. आणि आई ना दिवसभर तो टीव्ही तूच बघत असतेस. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी टीव्ही बघायचा नाही? नाही बघायचा? हे बघ, तुला तुझ्या वहिनीचा एवढा पुळका आला असेल ना तर सांग तिला, तिच्या माहेरून नवा कोरा फ्रीज आणायला. आहे तिच्या बापाकडे पैसे, देईल तो तिला. आई अगं कुठला विषय कुठे नेतेस तू? ए शांत शांत बसा ना, नाश्ता करा. तुझ्या टीव्हीचं बघू ना आपण. कशाला चिडतेस तू? बीपी हाय होईल, खा दे. दादा आणि फ्रीज? हा दादाच बोल ना. हे दादा, दादा घेणार आहे फ्रीज. अभि अरे नाही जमणार का? हा अरे म्हणजे तुला तर माहिती आहेच, इनफॅक्ट सगळ्यांना माहिती आहे, माझा पगारच मुळात कमी आहे. येण्या जाण्यातच बरेच पैसे खर्च होतात आणि बाकी वरच्या काही गोष्टींमध्ये पैसे खर्च होतात. त्यामुळे आणि तसंही आम्ही का घ्यायचा फ्रीज? आम्ही दोघच आहोत ना. तुमची फॅमिली मोठी आहे, मग तुम्ही घ्या फ्रीज. वहिनी असं का बोलताय बरं तुम्ही? एक मिनिट थांब. काय म्हणालात तुम्ही? अहो ऐका ना, तू थांब जरा, बोलू दे मला. काय तुमची फॅमिली? मी आजवर समजत होतो की ही आपली फॅमिली आहे. अरे हो भावी, आपलीच फॅमिली आहे. तिला असं काही म्हणायचं नव्हतं. मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं राजा. आता बोल. हो मग काय राहतेस तू इथे? हो वेगळी. कसं आहे ना, हे घर फक्त तुमचं नाहीये, आमचंही आहे. आबा गेल्यानंतर सगळ्यात आधी मोठा मुलगा म्हणून राजनचा हक्क आहे घरावर, आणि त्याची बायको म्हणून माझाही तेवढाच हक्क आहे. बरोबर आहे. अनु, उद्यापासून ते पाणी सांडलं ना की वहिनींनाही पुसायला सांगत जा. हक्क आहे ना घरावर. मग या घरातली कामं पण डिवाइड होणार वहिनी. काय ना, नुसतं हक्क आहे म्हणून काय उपयोग होत नाही त्याचा. तसं वागायला पण पाहिजे नाही का?
घरात राहतो तर थोडी तरी जबाबदारी आपण घ्यायला हवी, नाही का? चहामध्ये कुणाच्या किती साखर असते हेही तुम्हाला माहित नसतं. साधी बेसिक गोष्ट. आई किती गोळ्या औषधं घेते याचं काही कॅल्क्युलेशन तुम्हाला माहित नाही. तिच्या गोळ्या आहेत की नाही तुम्हाला माहित नाही. रेवती किती किलोमीटर लांब ऑफिसला आहे ते तुम्हाला माहित नाही. तुम्हाला काहीच माहित नसतं वहिनी. कुठली जबाबदारी उचलता तुम्ही घराची? कुठल्या बेसिसवर म्हणता या घरावर तुमचा पहिला अधिकार आहे? माझं तर उलट म्हणणं आहे, घरची मोठी सून तुम्ही आहात असं या घराला आणि घरातल्या माणसांना कधी वाटलंच नाही. बघितलंस ना राजन, बघतोयस ना तुझा हा धाकटा भाऊ माझ्याशी कसा बोलतोय ते, तेही घरातल्या सगळ्यांसमोर. नाही मला ना आता कळलंय भाऊजी, कसं आहे ना, आता तुम्हाला मोठ्या कंपनीत काम मिळालंय ना शनायाच्या मेहरबानीने, श्रीमंत होणार आहात तुम्ही. मग आता काय कराल तुम्ही? काय कराल? आम्हाला घराच्या बाहेर हाकलून देणार की ह्या घरात असं नोकर असल्यासारखं वागवणार आम्हाला? बघ बघ राजन, हाच प्लॅन आहे ह्यांचा. वहिनी वहिनी तुम्ही शांत व्हा बघू. आणि असं का बोलताय तुम्ही नोकर वगैरे? यांना तसं म्हणायचं नव्हतं. यांच्या मनात असं काही नाहीये. बोलू दे त्यांना, बोलू दे ना. दरवेळी चिडल्यानंतर ह्या ओकतात आणि ह्याची सवय झाली आहे मला. तुम्हाला किती चिडायचं ना वहिनी तेवढा चिडा. तुम्हाला काय बोलायचं ना ते सगळं बोला. पण एक मी क्लिअर सांगतो, या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला घर खर्चासाठी, घराच्या भल्यासाठी योग्य तेवढं जमेल तितकं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल.